महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जे काही पुरस्कार महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत, बाबासाहेब म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्या ज्या इथं माता भगिनींनी आणि पुरुषांनी जे संबंध महाराष्ट्रामध्ये दिला, त्या लोकांना शासनाने निवड करून त्यांना पुरस्कार दिलेले आहेत। ते पुरस्कार प्राप्त व्यक्तींची आज आर्थिकदृष्ट्या हेळसांड होत आहे। पुरस्कार देऊन हे गप्प बसलं शासन, पण शासनाने नंतर 50 ते 60 वर्षाच्या नंतरच्या लोकांना त्यांनी जी मदत करणं अपेक्षित होतं, आर्थिकदृष्ट्या त्यांना कुठलीही मदत केली गेलेली नाही। त्याच्यासाठी आपण पुरस्कार प्राप्त जी लोक आहेत, या लोकांना आपण यांचा संघटन करून आपण यांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा घेऊन जात आहोत। मध्ये किमान 4000 लोक कार्यक्रमाला असतात। या मागण्या मान्य न झाल्यावर किती लोक महाराष्ट्र शासनानं या मागण्या जर आमच्या मान्य केल्या नाहीत, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार प्राप्त लोकांना 15000 रुपये मानधन द्यावं, या लोकांना कार्यकारी अधिकारी म्हणून इथं अधोरेखित करावं, या लोकांना एसटी महामंडळामध्ये जो पासेस आहे ते फ्री ऑफ सगळ्या बसेसमध्ये द्याव्या, आणि ह्या जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार प्राप्त लोक सगळे यांचे पुरस्कार आम्ही शासन जमा करणार आहोत। देवेंद्र फडणवीसच्या दारामध्ये टाकून आम्ही हे शासन देऊन निषेध करणार आहोत। हे आम्हाला पुरस्कार नको, कारण तुम्ही आतापर्यंत दबलेल्या पिचलेल्या आणि वंचित घटकावर अन्याय जर करत असाल आणि शाहू फुले फक्त नाव तुम्ही घेत असाल तर हे संबंध महाराष्ट्रामध्ये चुकीचा आहे। पुरस्कार तर प्राप्त लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे।